नमस्कार, मी पल्लवी. माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग्समध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. ब्लॉग हा खूप छोटासा आहे, नक्की शेवटपर्यंत बघा आणि डेली रुटीनचा आहे. सध्या पावसाचे दिवस चालू झालेले आहेत आणि पावसाळा म्हटलं की तुम्हाला माहिती आहे धूळ यायला कमी लागते. म्हटलं चला आता धुळीचं टेन्शन नाही म्हणून थोडंसं क्लिनिंग करायला घेतलं घर. आणि 1-1.5 महिना झालं की काय होतं ना, आपण किती व्यवस्थित ठेवा इकडच्या वस्तू तिकडे होतात आणि बघत आहात तुम्ही घरामध्ये सगळा गर्दा झाला होता. असं वाटत होतं मी हा सगळा गर्दा जो आहे तो कधी आवरेल, कधी जिथलच्या तिथं ठेवेल. आणि असं पांगलेलं असलं असं सामान इकडच्या तिकडं अस्तव्यस्त झालं की मला करमतच नाही. असं वाटतं मी कधी ते व्यवस्थित ठेवेल. म्हणून आज म्हटलं सगळं काम सकाळी आवरून घेतलं. म्हटलं आज पूर्ण क्लिनिंग करून घ्यायचं. त्यामुळे ट्रॉल्यांखालचं सकाळी काम आवरलं की झाडून घेतलं, पुसून घेतलं आणि या ज्या बाकीच्या ट्रॉल्या आहेत त्या सेट करून घेतल्या, म्हणजे व्यवस्थित लावून घेतलं सामान. तर त्यानंतर मग एक ट्रॉली राहिली होती. मला काही भरण्या जे आहेत छोट्याल्या त्या चेंज करायच्या होत्या. काचेचे भांडे एका ठिकाणी ठेवायचे होते, कारण या कप्प्यात काही त्या कप्प्यात काही असं झालं होतं. आणि मग शोधायला गेलं की खूप वेळ लागायचा, याच्यात असेल त्याच्यात असेल. म्हणून म्हटलं आज ठरवलंच होतं की सगळं एकाच ठिकाणी ठेवायचं, म्हणजे पटकन शोधल्या जातं. मग हे अशा बाकीच्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या आवरून घेतल्या. कप जे आहेत ते एकदम वरच्या ट्रॉलीमध्ये ठेवले, घ्यायला सोपे जातात. आणि ह्या असे छोटे छोटे चेंजेस करायचे होते. आणि रोज वाटायचं मी आज इथं ठेवल तिथं ठेवल, पण म्हटलं नाही, आज पूर्ण ठरवलंच होतं सगळं आज व्यवस्थित करायचं. तर हे बघ अशा प्रकारे या ट्रॉल्या आवरून घेतल्या होत्या. आणि भरण्या ज्या होत्या छोट्याल्या त्या मी रॅकमध्ये लावल्या होत्या, पण कसं सारखं सारखं रॅककडे जायला लागायचं. म्हटलं नाही, आज सगळं एकाच ठिकाणी ठेवायचं. त्यामुळे मग बराच चेंज करायचं होतं. तर आपल्याला कसं जिथलच्या तिथं ठेवायचं म्हणलं की पटकन लावून होतात भांडे वगैरे काही असो, पण थोडंसं चेंजेस करायचं असलं इकडच्या तिकडं की मग ते विचार करू करू ठेवावं लागतं. म्हणून बराच वेळ गेला माझा. पण पिल्लू झोपलेली होती म्हणून हे आवराआवरी करणं झालं. शेवटी ही ट्रॉली लावायची राहिली होती, ती म्हणजे माझ्या आवडीच्या भरण्या. तर भरण्या मला ह्या सगळ्या असं वाटतं की काचेच्याच असाव्या आणि सगळ्यासारख्या असाव्या. पण या कसं जी आवडली ती घेतली, जी आवडली ती घेतली म्हणून सगळ्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत. काही दिवसानंतर मला असं वाटतं की सगळ्या भरण्या फेकून द्याव्यात आणि मस्त एकसारख्या काचेच्या भरण्या घ्याव्यात. आता यामध्ये बऱ्याच काचेच्या आहेत, अर्ध्याच्या वर तर काचेच्याच आहेत. कारण सगळ्यात आवडतं म्हणजे मला काचेच्या भरण्या खूप आवडतात आणि काचेच्या वस्तूसुद्धा खूप आवडतात. त्यामुळे मग काय, शेवटी मी ही ट्रॉली मस्त आवडीने लावून घेतली. तर घासलेल्याच होत्या, कारण आत्ता आईकडून आले होते त्यावेळेस स्वच्छ केलेल्या होत्या. त्यामुळे कपडा मारून घेतला आणि मस्त अशा दररोज लागणाऱ्या भरण्या आता एकाच ठिकाणी ठेवल्या होत्या. तर शेवटीचा लुक बघा कसा आला होता. मस्त असं लावून दिलं होतं, सगळं सेट झालं होतं. आता ते वेगवेगळे असल्यामुळे असं कलरफुल दिसत होतं, छान वाटत होतं मला तरी. चला म्हटलं आज एकदाच आवरून घेतलं, एवढं मनाला प्रसन्न वाटत होतं. आता बघा शेवटी मस्त असं मला फ्रेश वाटलं. आणि आजचं हे छोटासा मिनी ब्लॉग्स तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हालाही माझ्यासारखं होतं का, घरामध्ये गर्दा झाला की चिडचिड मला तर खूप होते. चला मग हा छोटासा मिनी ब्लॉग्स कसा वाटला आणि बघा शेवटचा लुक असा आला होता. एवढं असं छान आवरून झालं की मनाला एवढं बरं वाटतं, फ्रेश वाटतं घरामध्ये, असं खूप दिवसभर प्रसन्न वाटतं. तर शेवटी मग सगळं काम आवरून झालं होतं. पिल्लू झोपलेलीच होती आणि इकडचं सुद्धा थोडंसं व्यवस्थित करून घेतलं. तर आता एवढं पूर्ण क्लिनिंग झाल्यानंतर खूप भारी वाटत होतं. आता हे 1-1.5 महिना असंच राहतं. 1-1.5 महिना झालं की थोडंसं इकडच्या तिकडं होतंच. म्हटलं चला तोपर्यंत आता 1 महिना तरी टेन्शन नाही, नंतर परत आवरता येतं. असं थोडंसं डीप क्लिनिंग करत राहिलं की घर कसं फ्रेश वाटतं. तर शेवटी मग सगळं आवरलं होतं. तर चला मग आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग्स कसा वाटला, आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.